श्री गणेशाय नमः। वेंकटाद्रि समस्थानं ब्रह्मांडे नास्ति किंचन। व्यंकटेश समो देवो न भूतो न भविष्यति। श्री लक्ष्मीनारायण भगवान की जय। आज आपण श्री व्यंकटेश विजय यातील 6वा अध्यायाचा कथासार अभ्यासणार आहोत. अत्यंत रमणीय, अत्यंत सुंदर अशा प्रकारची कथा आहे. कालच्या 6व्या अध्यायापर्यंत आपण असं बघितलं की व्यंकटेशाने त्याच्या आईला म्हणजे बकुला देवीला नारायणपूर येथे पाठवलं. आणि बघू आता पुढं काय होतंय. आणि पुढे शतानंद सांगू लागले की व्यंकटेशाच्या इच्छेप्रमाणे माता बकुला देवी ही आता नारायणपूर येथे निघालेली आहे. ती आता पोचलेली आहे. आणि त्यानंतर तिथे काय घडतंय तो अध्याय म्हणजे श्री व्यंकटेश विजय यातील 7वा अध्याय आहे. आपल्याला माहिती आहे की आता जेव्हा पद्मावतीचं आणि श्री व्यंकटेशाचं या दोघांची नजरानजर झाली आणि त्या दिवसापासून ही त्याच्या प्रेमात पूर्णपणे आकंठ बुडाली. आणि म्हणून की काय, जेवणात रस नाही, खाण्यात रस नाही, गायनात रस नाही. आणि ज्याप्रमाणे विरह जीवर हा शब्द येथे पूर्णपणे लागू होतो, ती पूर्णपणे त्याच्याकडे आकर्षित झालेली होती. त्यामुळे आता मग आईवडिलांना, माता पित्याला चिंता लागली, नेमकी काय झालं. मग अनेक ज्योतिषी बोलवले, तिची कुंडली काढली, बऱ्याच जणांनी ग्रहाचे प्रताप सांगितले, वैद्य बोलवले, त्यांनी नाडी तपासली. मग त्यांनी अनेक प्रकारचे औषध वनस्पती तिला चालू केली. त्यानंतर काही म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की जारण मारण करणारे काही असे मांत्रिक बोलवले. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मग मंत्राचे जप सांगितले. त्यानंतर विद्वान असे पंडित त्यांनी बोलवले आणि त्यांनी मग वेगवेगळ्या देवाचे जप असे सांगितले. आणि मग त्या दिवशी राजाने सर्व ब्राह्मणांना सांगितलं की तुम्ही माझ्या राज्यामध्ये जे एक शिवालय आहे तेथे तुम्ही दररोज लघुरुद्र करा आणि किमान असा तरी लेकीला फरक पडेल अशी राजाच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. मग इकडं काय झालं व्यंकटाद्रीच्या पर्वतावरती की भगवान व्यंकटेशांना असं वाटलं की बकुला देवी ही एक स्त्री आहे, हिला हे जमेल नाही जमेल असा भाव त्यांच्या अंतःकरणात आला. आणि त्यांनी फक्त ब्रह्मदेवाचं स्मरण केलं. साक्षात ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेवांनी विचारलं, आज्ञा करा देवा. अरे काही नाही, बकुला देवीला तिकडे पाठवलंय पण ती करेल नाही करेल माहीत नाही. मग आता एक काम करा, तुम्ही एका कृष्ण बाळकाचं रूप घ्या, मी एका मातेचं रूप घेते. आणि असं म्हणून व्यंकटेशांनी हे स्वतः एका मातेचं रूप घेतलं. बरं कशी होती बरं ही माता, ही स्त्री कशी होती बरं. अत्यंत मलिन कपडे, अत्यंत फाटके वस्त्र, त्याचप्रमाणे खांद्यावरती एक कृष्णबाळ. बरं जे बाळ असतं सतत रडत आहे अशा प्रकारचं वेश घेऊन त्यांनी वेश परिवर्तन करून हे दोघं जण नारायणपूर येथे पोहोचले. नारायणपूर येथे आल्यानंतर ते अनेकांना त्यांचं भविष्य ते सांगायला लागले. आणि मग सगळ्यांना आनंद झाला. कोणाचं स्वतःचं भविष्य सांग, कोणाचं भावाचं भविष्य सांग, कोणाचं आईचं भविष्य सांग, आणि अशा प्रकारे कोणाचं बहिणीचं भविष्य सांग. असं करता 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 या दोघांनी नारायणपूर येथे पूर्ण छाप पाडून टाकली एकाच दिवसात. मग जे राजाचे काही जवळचे होते त्यांनी असं सांगितलं की नाही नाही, आता तुम्ही एक काम करा, आमच्यासोबत तुम्ही राजवाड्यात चला. आमची जी राजकन्या आहे ती अनेक दिवसांपासून ती आजारी आहे. आता व्यंकटेशाची लीला हो, तो साक्षात परमपुरुष पूर्ण पुरुष, आता त्याची लीला काय वर्णायची. त्यांनी केली आता लीलेला सुरुवात. त्यांनी सांगितलं की नाही नाही, तो राजमहल आहे, माझे वस्त्र मलिन आहे, माझे वस्त्र. आता ही ती स्त्री बोलतीये, जी म्हणजे व्यंकटेशाने ज्या स्त्रीचं रूप घेतलं ती स्त्री बोलते, माझे वस्त्र मलिन आहेत. हे बाळ सतत रडत असतं, सतत किरकिर करत असतं. मग आम्ही एकदम राजाच्या घरी कसं जावं बरं, आम्हाला कोण नेणार. त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत तुम्ही चला. आणि असं म्हणून त्या स्त्रीला त्यांनी राजवाड्यात नेलं. मग तिकडनं राजमाताला बोलवलं. त्या राजमातेची नीची भेट घालून दिली. आणि या सख्यांनी असं सांगितलं की ह्या अत्यंत विद्वान, अत्यंत हुशार, यांना भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही यांचं पाठ आहे. मग त्यांनी सुद्धा सांगितलं की नाही नाही म्हणे, मग आता आमच्या लेकीचं भविष्य सांगा.
आता मग व्यंकटेशाची लीला सुरू झालेली होती. मग त्यांनी सांगितलं, नाही नाही म्हणे, मला थोडंसं भोजन करण्याची इच्छा आहे म्हणे, खूप दिवस झाले म्हणे, गाळा सुटलाय म्हणे माझा, मी काही खाल्लं नाही म्हणे. मग मिष्टान्न मग बाळासाठी आणलं, तर ते बाळ खाईना, ते बाळ रडायलं. मग हिनं ठीक आहे म्हणे, बाळ रडू द्या म्हणे, पण मला तर खाऊन घेऊ दे. मग तिनं भरपूर खाल्लं. त्यानंतर मग तिच्यासमोर सोन्याच्या मोहरांचे ताटं, मानकांचे हिरांच्या मोहरांचे ताटं तिच्या समोर ठेवले. तिनं त्याच्याकडे नजर सुद्धा केली नाही हो, बघितलं सुद्धा नाही. आणि मग म्हणे, चला म्हणे, मला आता तुमच्याकडं कोणाला व्याधी झाली ते मला दाखवा, तुमच्या राजकन्येला मला दाखवा. आणि जसं राजकन्येसमोर ही स्त्री गेली, हिनं फक्त एक कटाक्ष तिच्यावरती टाकला, खांद्यावरती बाळ, आणि टाकल्या टाकल्या हळूच तिनं सांगितलं की, काय अजूनही स्वप्नात येतो क्या तो? आणि मग असं म्हणल्या तिनं राजमातेकडे बघितलं, आणि राजमाता त्या कन्येकडे बघायला लागली, पद्मावतीकडे बघायला लागली. आणि त्या पद्मावती लाजेनं पूर्ण चूर झाली. आणि मग तिनं राजमातेला सांगितलं की, दुसरं काही झालं नाही, कुठल्याही ग्रहाची बाधा नाही, कुठलाही शारीरिक व्याधी हिला नाही, कुठलंही मारणजारण झालेलं नाहीये, हिला विरह ज्वर जडलेला आहे. आणि मग तिनं पद्मावतीकडे बघितलं आणि तिला सांगितलं की, आता सांगू का म्हणे त्या दिवशी नेमकी काय झालं. आणि मग तिनं कथा सुरू केली की, एक सुंदर असा चिरतरुण नवयौवन स्वरूपवान, आता कसा नसणार हो, साक्षात मदन गोपाळच तो आला, घोड्यावरती बसून आला. आणि त्यानं त्याची पूर्ण हकीकत त्यानं सांगितली. तेव्हा यांची नजर झाली, आणि तेव्हापासून मात्र ही त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली. दुसरा कुठलाही आजारीला झालेला नाहीये. मीच तुम्हाला एक प्रार्थना अशी करते की, तुम्ही लवकरात लवकर हिचा आणि त्याचा विवाह करून टाका. आणि असं म्हटल्या ती मात्र खाली लागली पद्मावती. आणि एवढं म्हणून ही आता निघून गेली, हिचा कार्यभाग संपला. आणि जाता जाता त्या स्त्रीने एक गोष्ट अजून सांगितली की, त्या व्यंकटाच्या पर्वतावरून त्याची एक दासी पण इथं आलेली आहे म्हणे, पण आपल्याकडे येण्यासाठी ती थोडीशी कचरती आहे, पण ती दासी आल्यानंतर ती आपल्याला हेच सांगेल. आणि असं म्हणून हे दोघं जण जसं राजवाड्याच्या बाहेर पडले तसे अदृश्य झाले. मग दुसऱ्या दिवशी काय झालं, हे सर्वजण या शिवालयात जेव्हा बकुळादेवी पोचल्या, तेव्हा काही राजांच्या साख्या, राणीच्या साख्या तिथे आलेल्या होत्या. या दोघींची गाठभेट तिथं झाली. आणि त्या सख्यांना बकुळादेवीने सांगितलं की, मला सुद्धा तुम्ही राजमातेकडे घेऊन चला. आता सख्यांच्या तर मनाप्रमाणेच झालं, कारण त्यांच्या सखीच्या मनाप्रमाणे झालं, घरच्यांपर्यंत कळालं तिचं प्रेम प्रकरण. मग त्याही आनंदी होते, चला म्हणे, मी तुम्हाला घेऊन जाते म्हणे. आणि असं म्हणून ते घेऊन गेले ते डायरेक्ट राजाकडे आल्या बकुळादेवीने त्यांना नमस्कार केला. मला राजमातेलाच भेटायचं, मला राजमातेशीच काम आहे, असं सांगून त्या गर्भगृहामध्ये गेल्या. तिथे राजमाता बसलेल्या होत्या. राजमातेला बकुळादेवीने नमस्कार केला आणि त्यानं सांगितलं, जेव्हा राजमातेने विचारलं तू कोण, तेव्हा तिने सांगितलं, मी व्यंकटेशाची दासी. व्यंकटेशाची दासी म्हटल्या राजमाता उठून उभी राहिली, तिला जवळ बसवलं. आणि मग तिला त्याचं जे वर्तमान आहे, वर्तमान स्थिती आहे, त्याचप्रमाणे तो कोण आहे, तो कसा आहे, त्याचे माता पिता कोण, त्याचं कुळ कोण, त्याचं गोत्र कोणतं, हे ते विचारायला सुरुवात केली. आणि बकुळादेवीनं सुद्धा सांगायला सुरुवात केली. बकुळादेवी वादल्या तिथे की, तो स्वतः साक्षात श्रीकृष्ण आहे, यशोदा, नंद आणि यशोदा यांचा तो पुत्र आहे म्हणे. बलराम हा त्याचा भाऊ आहे म्हणे, आणि यादव हे त्याचं कुळ आहे, यादववंशी आहे म्हणे तो. असं बकुळादेवीनं पूर्ण माहिती त्यांना दिली. आणि तो फार पराक्रमी आहे, अत्यंत रूपाने, अत्यंत सुंदर आहे, अशा प्रकारची त्याची ती पूर्ण तिनं स्तुती करायला सुरुवात केली. आणि मग तिनं सुद्धा नंतर हिचा हात धरला, तिला आतमध्ये घेऊन गेली. आतमध्ये घेऊन गेल्यानंतर पुन्हा हिनं बकुळादेवीनं तेव्हा पद्मावतीला पाहिलं, तेव्हा तिनं अक्षरशः तिचं लावण्य, तिचं सौंदर्य बघून हिनं सुद्धा तिच्या मुखाला हात लावला. काय सौंदर्य होत, काय रूपण होते. हिनं बघितल्या हिनं नेत्र अक्षरशः ज्याला आपण म्हणतो ना, उघडे ते उघडेच राहिले तिचं सौंदर्य बघून. आणि मग तिथे गेल्यानंतर तिनं पुन्हा एकदा
त्या व्यंकटेशाचं रूपाचं वर्णन तिच्या समोर चालू केलं. काय वर्णन आहे म्हणे त्याचं, आहा हा, ज्याच्या अंगातून सुवास येतो. त्याचप्रमाणे जो राजीव नयनी आहे, कस्तुरी टिळक लावल्यानंतर तर वा 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 वा, काय सौंदर्य दिसतं. मुकुट, कुंडले, गळ्यात कौस्तुभ मणी, पितांबर नेसलेला आहे, वैजयंती माळा त्यानं धारण केलेला आहे. त्याचप्रमाणे कोटी कोटी चंद्र आणि दिवाकर यांचं तेज झळझळून ज्याच्या पुढं वाहत आहे, असा माझा व्यंकटेश आहे. आणि असा पुरुष मी अजूनपर्यंत या वयापर्यंत या पृथ्वी तलावर पाहिलेला नाहीये, आणि हाच तुझ्या कन्येकरता योग्य आहे, असं त्यांनी सांगितलं. सांगितल्यानंतर मग ही जी आहे बकुळा देवी, ती तिथनं निघून गेली. मग आता राजाला आणि राणीला कळालं की हे सगळं झालेलं आहे. मग त्यांनी त्यांचे जे गुरु होते त्या गुरूंना त्यांनी बोलवलं. त्या गुरुला बोलवल्यानंतर मग त्या गुरुला त्यांनी इतिवृत्तांत सांगितलं. मग गुरुने सांगितलं की नाही, मग आता तिची जन्मकुंडली पाहिजे, त्याचं हे सर्व पाहिजे म्हणे आपल्याला, तो कोण आहे, कुळ कसं आहे, काय. अजूनपर्यंत राजानंद राणीने व्यंकटेशाला पाहिलेलं नव्हतं. आणि मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे म्हणे, मग इथे शुकमुनी आहेत म्हणे, आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना सर्व विचारून घेऊ म्हणे. इथं थोड्याच अंतरावरती ते सुद्धा राहतात, आपण चला आणि आपण त्यांच्याशी बोला. छान. हे सर्वजण मिळून मग राजानं त्यांचे जे बंधू होते दोन, त्या बंधूपैकी एका बंधूला तोंडमान नावाचा जो बंधू होता, म्हणजे आपल्याला मी मागे सांगितलं की तोंडमान आणि वसुदान हे त्याचे दोन बंधू होते. मग या बंधूला त्यांनी सांगितलं की आपले जे कुलगुरूंनी आत्ताच सांगितलं म्हणे की तुम्ही दोघं जण हे पटकन जा आणि हे जे ऋषी आहेत त्या ऋषींना तुम्ही घेऊन या. आणि मग त्याप्रमाणे तोंडमान जे होते ते निघाले. तिथून थोड्याच अंतरावरती शुक्राचार्य हे ऋषी तेथे राहत होते. क्षमा असावी, आता शुकमुनी म्हटलं मी, शुक्राचार्य ऋषी राहत होते. शुक्राचार्य ऋषींच्या त्या आश्रमात गेले. हे जसं शुक्राचार्य ऋषींच्या आश्रमात हा तोंडमान नावाचा जो राजाचा भाऊ होता तो जसा गेला, त्यांना नमस्कार केला, त्यांनी सुद्धा अत्यंत आनंदानं प्रेमानं त्याला लिंगन दिलं आणि त्याला विचारलं की सांग आमच्यासाठी राजाचं काय निरोप आहे. तेव्हा तोंडमान म्हणायला लागला की पद्मावती जी त्याची कन्या आहे ती व्यंकटेशाला देऊ इच्छितात, आणि म्हणून द्यावी की नाही हे कळण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. आणि जसं हे त्यांना कळालं, शुक्राचार्यांनी अक्षरशः आनंदात, त्यांचा आनंद गगनात मावना, त्या आनंदाच्या भरात ते नाचायला लागले. त्यांचं कमंडलू त्यांनी जोरात भूमीवरती आपटला. त्या कमंडोलीचे 2 तुकडे झाले. त्यांचं कृष्णाजींनी त्यांनी सुद्धा फाडून टाकलं आणि ते नाचायला लागले. इतके नाचायला लागले, इतके आनंदी झाले आणि पटकन ते रथात जाऊन बसले. अरे चाल चाल म्हणे, आपल्याला जायचं म्हणे पटकन. आणि वाऱ्याच्या वेगाने दोघे जण सुद्धा नारायणपूर येथे पोहोचले. नारायणपूर येथे पोहोचल्यानंतर राजानं पळत पळत जाऊन त्यांच्या चरणाला घट्ट मिठी मारली. त्यांना दिव्य अशा सिंहासनावरती बसवलं. अर्घ्य पाद्य पूजन षोडशोपचारे त्यांची पूजा केली. आणि राजा बिचारा बाजूला कर जोडून तो उभा राहिला. आणि मग राजा आता बोलायला लागला की माझी कन्या आहे पद्मावती, माझी अशी इच्छा आहे ती त्या व्यंकटेशाला द्यावी, पण हा व्यंकटेश नेमकी कोण आहे ते तुम्ही मला सांगा. तेव्हा ते हसून म्हणाले की अरे, ज्याप्रमाणे निर्धनाला धन सापडावं, जन्मांडाला डोळे यावेत आणि जो तहानलेला आहे त्याला समुद्र मिळावा, त्याचप्रमाणे जो मरणासन्न अवस्थेत आहे अकस्मात त्याला अमृताची कुपी भेटावी, जो अत्यंत चिंताग्रस्त आहे त्याला चिंतामण हे रत्न मिळावं, चिंतामणी हे रत्न मिळावं. तसं राजा तुझं भाग्य आहे, तो जगदात्मा आहे, साक्षात वैकुंठाधिपती आहे रे म्हणे. तो साक्षात वैकुंठाधिपती हा तुझा जावई होतोय म्हणे. अनेक महायज्ञ केले, देहाला अनेक क्लेश देऊन तपश्चर्या केली, रानामध्ये घोर अरण्यामध्ये जाऊन कित्येक वर्ष एका पायावरती तपश्चर्या केली ना, तरी असं स्थळ तुला भेटणार नाही. आणि त्यामुळे आता कुठलंही जास्त विचार न करता तुम्ही लवकरात लवकर यांचा विवाह निश्चित करावा. मग यांनी सांगितलं की मी देवगुरु बृहस्पतींना सुद्धा तिथे पाचारण करण्यात आलं. देवगुरु बृहस्पती सुद्धा आले. मग त्यांनी नक्षत्र बघितलं
कन्येचं मृग नक्षत्र निघालं. त्याचप्रमाणे या राजाचं, या व्यंकटेशाचं याचं श्रवण नक्षत्र निघालं. आणि जेव्हा त्यांनी पत्रिका पाहिली तेव्हा अगदी 36च्या 36 गुण जुळले. राजाला आनंद झाला. आणि राजाला आनंद झाल्यानंतर त्यानं भर सभेमध्ये मग राजाने सर्वांना आनंदाची बातमी दिली की लवकरात लवकर आपल्या पद्मावतीचा आणि श्री व्यंकटेशाचा दोघांचा विवाह होणार आहे. मग आता इकडं तर यांचं तर ठरलंय, पण मग आता तिकडे कोणाला पाठवायचं, व्यंकटाचल पर्वतावरती कोणाला पाठवायचं? आणि नेमकी ते कार्य यांनी या शुकमुनींना दिलं. आणि त्यांना असं सांगितलं, शुक्राचार्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वामी आता आमचं एवढा निरोप घेऊन तुम्हीच व्यंकटाच्या पर्वतावरती तुम्ही जा. आणि अत्यंत सुंदर असा अभिप्राय त्यांनी लिहिला. छोटं छान सुंदर पत्र होतं की हे जगनमोहना, हे व्यंकटेशा, हे रमारमणा, हे शेषाद्रीवासा, हे वैकुंठ राणा, तू वेदपुराणा वंद्यस. आणि म्हणून पुराण पुरून आकाशराज तुझ्या चरणी नम्र अशी प्रार्थना करतो की माझी एकुलती एक कन्या जी आहे ही मी तुला देऊ इच्छितो. तर हे सच्चिदानंदा, हे नारायणा, माझ्या कन्येचा तू अंगीकार कर. आणि आम्ही तुमच्या दोघांचाही शुभविवाह वैशाख शुद्ध दशमी या स्थितीस आम्ही तो ठरवलेला आहे. तरीही हे जगन्निवासा तुम्ही सहपरिवार लग्नासाठी यावे. असं म्हणून ते शुकयोधींद्रला त्यांनी ते पत्र त्यांच्या हाती दिलं. आणि पुढे त्यांनी त्यांना व्यंकटाचल पर्वतावरती पाठवलं. अशा प्रकारे पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला आता लक्ष्मी व्यंकटेश यांचा विवाह सोहळा संपन्न करायचा आहे. बोला लक्ष्मीनारायण भगवान की जय. जय गोविंदा, जय बालाजी.